गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. जन्मजात गुलामीचा शाप आम्हा मराठवाडाकरांच्या भाळी कपाळी अश्वत्थामाच्या जखमेसारखा सतत स्वाभिमानाचे रक्त वाहणारा असायचा. गुलामीची दलाली करणाऱ्या, मातृभूमीशी गद्दारी करणाऱ्यांना, सत्ता आणि सुलतानशाहीशी बंडखोरी करणाऱ्या बहाद्दर वीरांना शिरच्छेदाला सामोरे जावे लागायचे. अशा शापित राजकीय व्यवस्थेमध्ये हिंदू धर्मियांनी प्रचंड मोठी किंमत मोजली आहे. देवगिरीच्या यादवांचा इतिहास आणि त्यातले सत्य मराठी अभ्यासक्रमात का शिकवले जात नाही? मुंबई पुणे विद्यापीठामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम थोर स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास का शिकवला जात नाही? मराठवाड्यातील साधू संतांची येणं केणं प्रकारे टवाळकी का करण्यात येते? अहो, साईबाबा पाथरीचे हे लोक 100 वर्षांपासून सांगत आले की त्यांचे गुरु सेलूचे केशवराज महाराज हे सर्व ज्ञात आहे, परंतु मराठवाड्याला भावनिकदृष्ट्या महाराष्ट्राने कधी स्वीकारलेच नाही. अहो, हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेवाचा म्हणजे आमच्या संत नामदेवाचा म्हणे पंढरपुरात जन्म झाला होता. आमची संस्कृती सुद्धा चोरून घेताय. अरे, परतूर तालुक्यातील जुन्या परभणी जिल्ह्यातील समर्थ जाम हे गाव श्री समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव. हे आज जालना जिल्ह्यात आहे. एक वर्ग तर रोज समर्थ रामदास स्वामींच्या बद्दल शिवराळ भाषेतले साहित्य छापून आणि त्यांच्यावर जातीवाचक टीका करून कोण काय मिळवू इच्छिते माहीत नाही. हे कृत्य मराठवाड्याच्या सांस्कृतिक तोंडावर पश्चिम महाराष्ट्राने थुंकल्यासारखे आहे. जुन्या परभणी जिल्ह्यातील आणि आजच्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेवाळा गावचे थोर साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर, वसमत तालुक्यातील कुरुंद्याचे प्राचार्य नरहरजी कुरुंदकर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील मान्यवर साहित्यिकांपैकी एक. महानुभावीय चक्रधर स्वामींनी लिहिलेला लीळाचरित्र हा ग्रंथ सोनपेठ तालुक्यातील वाणी संगम या गावी लिहिला. तर लिंबा देशमुख येथील चक्रधर स्वामींचे आद्य शिष्य नागदेवाचार्य, ज्यांनी महानुभव पंथाचा प्रचार आणि प्रसार अफगाणिस्तानापर्यंत अटके पार केला. आज जगभर महानुभाव पंथ मांडणाऱ्या भाविकांकडे परभणी जिल्हा नागदेवाचार्यांमुळे आणि लीळाचरित्रामुळे ओळखला जातो. आम्हाला जे दिले ते निसर्गाने दिले, जे हिसकावून घेतले ते मराठवाड्याच्या मराठमोळी संस्कृतीचा तिरस्कार करणाऱ्यांनी. माय माऊली, विठू माऊली, विठ्ठल रखमाईच्या गावागावातून हजारो दिंड्या निघाव्यात त्या विदर्भ मराठवाड्यातूनच. वारकरी संप्रदायाचा देव पंढरपुरी, त्याचा आत्मा म्हणजे विठ्ठल भक्तांचा मेळा हा विदर्भ मराठवाड्यातील घराघरामध्ये भरतो, तरीही मराठवाड्यातला माणूस रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेतो. पश्चिम महाराष्ट्रातले मालक मात्र थेट जातात. कदाचित त्यांच्याकडच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीने अशा प्रकारे हिंदू धर्म शिकवला असावा. मूलतः मराठवाड्यातला हिंदू धर्म हा संघर्षातून जिवंत राहिला. पावलोपावली धर्मांतरासाठी प्रलोभने, आमिष आणि भय याचा वापर रोजच होत होता. परंतु इथल्या मराठमोळी मायबापांनी हिंदू धर्माची पताका खाली ठेवली नाही. इंग्रजांचे धर्म सुधारण्याचे कायदे मराठवाड्याने कधी मान्य केले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचा बऱ्यापैकी दबदबा होता, म्हणून हिंदू धर्मात त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या आणि त्यालाच ते सेक्युलर राष्ट्रवाद म्हणतात. आपल्या धर्माला जमिनीत गाडून इतर धर्माला कडेवर घेत जे लोक आपला धार्मिक संसार थाटतात त्यांचे कल्याण होतेच असे आमच्या ऐकिवात नाही. असो, मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व भागांमध्ये इंग्रजांच्या चर्च दिसतात, त्या अगदी दिमाखात जोमाने उभ्या असलेल्या. प्रभुकृपेने मानवमुक्तीसाठी धर्मांतर असा हा मंत्रही देतात, तेही अगदी कायद्यात बसून. यालाच मराठवाडी भाषेत सेक्युलर स्टेट म्हणतात. आमच्या मराठवाड्यातही निजाम काळापासून तसा प्रयत्न झाला, पण बिचारे तेही संध्याकाळी विठ्ठल रुक्माईचा गजर करतात. तर्कवितर्क करण्यामध्ये, शब्दतांडव, शब्दछल करण्यामध्ये मराठवाड्यातला माणूस कमी पडतो. तो नात्यामध्ये व्यवहार नाही, अहो व्यवहारामध्ये नाती शोधण्याचा प्रयत्न करतो.
अशा भावनिक मराठवाड्यामध्ये आध्यात्मिक अधिष्ठानावर स्वाभिमानाने उभारलेल्या समाजव्यवस्थेला स्वतःच आपला एक परिचय लागतो. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास समजून घेताना रझाकाराचा जुलूम समजून घेतल्याशिवाय मराठवाड्यातला माणूस कळणे दुरापास्त. समाजामध्ये एखादी भीती जेव्हा घर करते तेव्हा त्या समाजाचं ऐकून घेतलं पाहिजे, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या सत्ताधीशांनी असे न करता थेट सेक्युलर वादाचा अंगरखा मराठवाडी माणसाच्या शरीरावर ओढून ताणून चढवण्याचा प्रयत्न केला. मराठवाडी माणसाचे शरीर खिलजींच्या जखमांपासून निजामांपर्यंतच्या यातनांनी व्यापून गेले आहे. अहो, गाव तिथे एक कथा आहे. गावातल्या मसनजोग्याला विचारल्याशिवाय मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामात रझाकारांशी लढताना हजारो अनामिक स्वातंत्र्य सैनिकांच्या शरीराचे तुकडे गावागावातील स्मशानभूमीलाही त्या तुकड्यांनी अगदी छोटे करून टाकले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कित्येक गावच्या गावच स्मशान झालेत. अगदी गावचा स्मशानजोगी सुद्धा जिवंत ठेवला नाही. माय बापड्या लेकी बाळींनी आपली इज्जत वाचवण्यासाठी गावातल्या विहिरी भरून टाकल्या. गिधाडे कावळे माणसांची मडी खाऊन संसर्गजन्य रोगांनी मरून गेली, तर गाव कुत्री नरभक्षणामुळे पिसाळली. तरी सुद्धा हा इतिहास भारताच्या कोणत्याच विद्यापीठात का शिकवला जात नाही? नाण्याला दोन बाजू असतात म्हणे. परंतु स्वातंत्र्यानंतर या देशात सत्ताधीश मंडळींनी मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाची एकच बाजू दाखवली, दुसरी बाजू अदृश्य ठेवली. खरे पाहिले तर अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला का दाखल करण्यात येत नाही? परंतु इतिहासातील यातनांपेक्षा सत्तेतली माणसं मोठी ठरली. एवढा जुलूम सहन करूनही मराठवाड्यातील जुलूम भोगलेल्या मायबाप जनतेने कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही, असे दुसरे उदाहरण जगाच्या पाठीवर नाही. इथल्या संस्कृतीतच माणसातच देव पाहण्याची वृत्ती आहे. म्हणून इथे हिंदू संतांबरोबरच मुस्लिम सुफी संतांचा उरूस गावोगावी भरतात. बहुतांश हिंदू त्यांना आपला संत मानतात. हे कधी अभ्यासक्रमात शिकवले नाही. हा मराठवाडा कधी कोणी मांडला नाही. मराठवाडाकरांवर कोणतीही गोष्ट जबरन थोपवली. त्याच्या प्रतिकाराचा सामना करण्याची ताकद भल्या भल्या सहकार सम्राट आणि सत्ताधीशांमध्ये सुद्धा नाही. कारण त्यांच्या रक्तात 13व्या शतकातील खिलजीपासून ते 17 सप्टेंबर 1948 पर्यंतची गुलामी आहे. गुलामी विरुद्ध पेटून उठणे आणि सर्व शक्तीनिशी प्रतिकार करणे, आपण कोण आहोत आणि आपले काय होईल या परिणामांची तमा न बाळगणे. म्हणून पुन्हा एकदा उल्लेखित करतो, मराठवाड्यातील माणूस धुऱ्यासाठी शेत विकतो अशी म्हण आहे, ती खोटी नव्हे. अशा वातावरणात आणि राजकीय धार्मिक सामाजिक परिस्थितीमध्ये जुलै 1984 रोजी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख दिवाकर रावतेच्या माध्यमातून वंदनीय शिवसेना प्रमुखांचे शिवसेना नावाची धार्मिक संघटना आगमनित झाली, स्थापित झाली. त्यामध्ये शिवसैनिकांना एकच मंत्र ठाऊक होता, तो म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है हा. हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य. परभणी जिल्ह्यातील 18 पगड समाजातील तसेच 12 बलुतेदार जाती जमातीतील लोकांना हे ठाऊक होते की आपण कितीही काम केले तरी आपल्याला महत्त्वाची पदं मिळणार नाहीत, आपल्याला कोणी सन्मान देणार नाही. परंतु गर्व से कहो हम हिंदू है या बीजाची पेरणी दिवाकर रावते नावाच्या भगव्या मुठीने इतकी व्यवस्थित केली की परभणी जिल्ह्यातून शिवसेनेला राजकीय पक्ष आणि राजकीय निवडणूक चिन्ह 1988 ते 1989च्या लोकसभा निवडणुकीच्या मताधिक्यामुळे प्राप्त झाले. मग कुठपर्यंत झिरपली होती शिवसेना? याचा पाठलाग करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो तुमच्या समोर आहे. अहो, परभणी जिल्ह्यातील शिवसेना ही अष्टभुजा देवीच्या मंदिरापासून सुरू झाली आणि ती गाव खोऱ्यातील स्मशानभूमीपर्यंत पोहोचली. होय, अगदी स्मशानभूमीपर्यंत. परवा त्र्यंबकेश्वर दर्शन करून बाहेर पडत असताना 2 वडापाववाले आणि एक चहावाला दिसला. वडापाववाल्याने चटकन ओळख काढली. माफ करा साहेब, तुम्ही जुने शिवसैनिक, आमचे आबा पाटलांचे दोस्त. मी सुरुवातीचा शाखा प्रमुख, गाव विटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यांचा मोठा मुलगा. हा शिवा माझा लहान भाऊ. 14 वर्ष झाली आम्ही वडापाव विकतो. आबावर लय कर्ज झालं होतं. मला मामा नसल्यामुळं मोरी लगतचं वावर आजानं माझ्या बाच्या नावावर केलं. तेही सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी
रोडलगतचं सोन्यासारखं शेत मातीमोल भावानं विकून गाव सोडलं. नाशिकला बिगारीचं बांधकाम मजुरीचं काम केलं. कोणी सोयराधारा ओळखत नाही म्हणून इतकं लांब आलो. आणि हो, ते पलीकडचा गाडा जो आहे तो केशव जोग्याचा आहे. तुमच्या काळातला राम्या उर्फ मसण्याजोगी या शाखा प्रमुखाचा तो बापच. पण आता त्यो बी आपली ओळख मिटवून जीव वाचवण्यासाठी आमच्या आश्रयानं गाडा चालवतो. आमच्या दोघांचं दुखणं समान आहे. शिवसेना नावाची धार्मिक संघटना वाढवताना आमच्या बापाला जे वेळ लागलं ते कुठं थांबायचं ते कळलंच नाही त्याला. आणि जेव्हा कळलं तेव्हा थेट त्र्यंबकेश्वरला वडापावचा गाडाच लावून बसलो. आणि हो, गंगाखेड, पालम, जिंतूर, हिंगोली, सेनगाव, पूर्णा या भागातली हजारेक पोरं वेडबिकारी मजुरीचं काम करतात बरं काका. खरं सांगू, राग तर येणार नाही. हे सर्व 80% पोरं जुन्या शिवसैनिकांचीच आहेत. हा संवाद चालू असताना राम्या उर्फ मसण्या त्याच्या आईवडिलांकडे मी पाहत होतो. ते माझ्याकडे पाहण्याचे टाळत होते. कदाचित भूतकाळाची चौकशी करणे त्यांना आवडले नसावे. वेदनांचा महापूर जेव्हा वाहतो तेव्हा चौकशीचा बाण त्यावर टिकत नाही, कारण वेदना नावाची महानदी डोंगरही चिरून टाकते. ती आपली दिशा स्वतः शोधते. वेदनेची धार दिसत नाही, त्यामध्ये आयुष्याचा सार सामावलेला असतो. ती कोणत्या नेत्याच्या घरासमोर पदर पसरून भीक मागत नाही. पिढ्यानपिढ्या हिंदू धर्मांसाठी 18 पगड समाजातील 12 बलुतेदारांनी एक वेगळा संदेश दिलाय. शिवसेनेसाठी आम्ही आणि आमच्या लेकरांनी केलेला संघर्ष हा मराठवाड्यातील दुसरा धार्मिक मुक्तीसंग्राम होता. मग आर्थिक परिस्थिती खालावली. गावाकडे लोक टोमणे मारू लागले. लय तुझं पोरत्यो मसण्या शिवसेनेची शाखा मसनवाट्यात काढू लागला. अरे गाव आमचे काढले की नाही तू मसने मसनवाट्याच्या बाहेर. हजारो वर्षानंतर धार्मिक संघटनेचा लढा जेव्हा राजकीय पक्ष म्हणून समोर आला तेव्हा गावातील मातब्बर पारंपरिक राजकारण्यांनी शिवसैनिकांच्या पहिल्या पिढीचा जो छळ केला तो पाहायचा असेल तर महाराष्ट्रातील औद्योगिक शहरांच्या मजुरांच्या बाजारांमध्ये फिरावे लागते. तेव्हा नक्की कळेल की कोणतीही धार्मिक आणि राजकीय चळवळ उभी करणाऱ्या पहिल्या पिढीचे काय होते, होत्याचे नव्हते कसे होते, माणसं देशोधडीला कशी लावली जातात याचा इतिहास. त्यांना बोलता केल्यावर तोंडातून शब्द बेफाम बाहेर येत होते. त्यावर डोळ्यातील गरम अश्रू ओठांवर गरंगळत शब्दांना थंड करण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यातच माझी नजर त्र्यंबक महाराजांच्या पाठीमागे उभी असलेल्या अंजलिका पर्वतावर गेली. रामायणामध्ये रावणावर निर्णायक विजय मिळवण्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या परमभक्त हनुमान महाराजांचे ते जन्मस्थळ. दक्षिण गंगा गोदावरीचे जन्मस्थळही तिथेच आहे. मनामध्ये आठवणींचा उरूस भरला होता. आता छाती भरून येते. डोळ्यात पाणी येत नाही, कारण मी गोफनगुंडा लिहित असताना स्वर्गवासी चिंग्या पोतराज, भोसले पाटील, स्वर्गवासी अशोक मुंढे, स्वर्गवासी अशोक बांगर, स्वर्गवासी बुलबुले, पिंकीताई अशा एक ना अनेक दुःखाच्या 7 समुद्रात डुबकी मारून आलो होतो. आमचा जुना सहकारी श्रीराम उर्फ राम्या उर्फ मसण्या हा स्मशानजोगी म्हणजे कडवट हिंदुत्ववादी सहकारी. या सहकार्याच्या जुन्या आठवणींचा हा आलेख, शिलालेख दस्तूरखुद्द त्याचे मातापिताच वाचू लागले होते. काय होता मसण्या? 80च्या दशकामध्ये पानटपऱ्यांवरती, खेड्यातील आठवडी बाजारामध्ये तर उरले सुरले लग्न समारंभातही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जहाल भाषणांच्या कॅसेटी लावायचा. ऐकणाऱ्यांचे कान गरम व्हायचे. ते इतके की माणसं क्रांतीची मशाल होऊन पेटायचे. प्रसंगी आपण कोण आहोत, आपला सामाजिक दर्जा काय आहे हे भान सुद्धा गळून पडलेले असायचे. ध्येय फक्त एकच, गर्व से कहो हम हिंदू है. मसण्या हा गर्व से कहो हम हिंदू है साठी जीव द्यायला तयार होता. त्याच्या वडिलांनी गाव, तालुका, नाव न छापण्याच्या अटीवर मला ही कथा सांगितली. हल्ली बोगस बातम्यांचे गाठोडे, न केलेल्या कामांचे फोटो आणि बायोडेटाचा बाजारच घेऊन फिरणारी माणसं यांनी तर राजकीय पक्षांचाच खेळखंडोबा करून टाकलाय. तर दुसरीकडे आपलं नाव, गाव न छापण्याच्या अटीवर फक्त आपल्या कामाचा आलेख सांगावा, यातून नव्या पिढीला स्फुरण यावं. या संघर्षामध्ये ज्यांनी आपला मुलगा हरवला, ज्याचा प्राण जाताना डोळ्यांदेखत पाहिला, त्याची ही कहाणी. आता मसण्या माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला होता.
सेलूचे आमचे मित्र स्वर्गवासी बजरंग काळे आणि मसन्या या दोघांचा खास दोस्ताना. त्यांच्यामुळे मी त्या बहादरांना ओळखायचो. तो तालुक्याहून यायचा. जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाला तो हजर असायचा. प्रश्न पडतो हा की तो आर्थिक गणित जमवायचा कसे. गावामध्ये कोणाचं लग्न असो, बारसे असो, तो स्वतः हलगी वाजवायचा. 5-10 गावांमध्ये त्याचे हे काम नित्यनियमाचे. तो सायकलवर फिरायचा. एक गोष्ट कायम त्याच्या सायकलच्या पाठीमागच्या कॅरियरवर लाकडाचा मोडा आणि बिंडा बांधलेला असायचा. विचारपूस केल्यावर असे कळाले की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचे ब्रीदवाक्य 80% समाजकार्य आणि 20% राजकारण याचे तो पालन करत होता. गोरगरिबांच्या कुटुंबातील कोणी मरण पावल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड फोडून तो त्यांचे सरण रचून प्रेत ठेवण्यासाठी तयार ठेवायचा. अगदी निशुल्क. तो त्याचे पैसे घेत नव्हता. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना पाणी पाजायचा. चहा पाजू शकत नव्हता कारण घरची गरिबी असल्यामुळे गुळाचा चहा प्यायचा. तिथे साखरेचा चहा येणार कुठून. त्यामुळे विहिरीतलं पाणी शेंदून हातपाय धुण्यासाठी सगळ्यांना द्यायचा. विचारल्यावर तो म्हणायचा, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला समाजसेवा शिकवली. साहेब, मी गरीब माणूस आहे. माझा बाप रोज सकाळी एक गाव मागून येतो, तेव्हा दुपारच्याला भाकर मिळते. हे केव्हापासून चालू आहे. त्या आमच्या आजोबा सांगायचे की आम्ही राजा हरिश्चंद्राचे वंशज आहोत. सत्याचीच परीक्षा असती न. 1000 वर्षापासून आम्ही ती परीक्षा अजून पास झालोच नाही, पण प्रयत्न चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंसारख्या हिंदू हृदय सम्राटामुळे आम्ही ती परीक्षा पास होऊ असं वाटतंय. कारण ते सांगतात, शिवसेना तुमचा धर्म आणि शिवसैनिक तुमची जात आहे. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित नरेश गुंड यांच्या आवाजात गोफनगुंडा